दिशा सालियन प्रकरणी सरकारनं फेरतपासाचे आदेश दिल्यानंतर पोलिसांकडून सीज समरी रिपोर्ट मागे. एसआयटी चौकशी सुरू असून तपास थांबवलेला नाही. मुंबई पोलिसांचं स्पष्टीकरण. वडिलांचे विवाहबाह्य संबंध आणि आर्थिक चणचणीतून दिशा सालियनची आत्महत्या. मालवणी पोलिसांचा निष्कर्ष, वडिलांच्या एका अफेअरमुळे दिशा त्यांना पैसे देऊन थकली होती असा दावा. दिशाने वडिलांच्या अफेअरमुळे आत्महत्या केल्याचा उल्लेख असलेला रिपोर्ट मुंबई पोलिसांनी मागे घेतलाय. मग तो रिपोर्ट वैध कसा? सालियन यांच्या वकिलांचा सवाल. संबंधित रिपोर्टचा आरोपींना बचावामध्ये काहीही फायदा होणार नाही. निलेश ओझा यांची प्रतिक्रिया. दिशा सालियनच्या शवविच्छेदन अहवालातून सत्य समोर, संजय राऊतांचं वक्तव्य. दिशाच्या वडिलांनी मुलीच्या मृत्यूआडून राजकारण करू नये, राऊतांचं आवाहन. दिशा सालियन प्रकरणामध्ये कोर्टाच्या आदेशानुसार सरकार काम करेल, मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया. तर दिशाची हत्याच झाली असावी असं वाटतं, सामंतांचं वक्तव्य. दिशाची आधी अब्रू लुटली, आता तिच्या वडिलांचं चारित्र्य हनन केलं जातंय. शिंदेचे शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांच्याकडून संताप व्यक्त. प्रशांत कोरटकरचा कोठडीतला मुक्काम वाढला. न्यायालयानं सुनावली 2 दिवसांची पोलीस कोठडी. कोल्हापूर कोर्टामध्ये सुनावणीनंतर प्रशांत कोरटकरवर अमित भोसले या वकिलाकडून हल्ला. शिवाजी महाराजांची बदनामी करतोस का असं विचारत हल्ला केल्याची माहिती. कोल्हापूर पोलिसांनी केलेल्या तपासावर समाधानी, त्यांनी चांगल्या पद्धतीने युक्तिवाद केला. इंद्रजित सावंत यांची कोरटकरला सुनावलेल्या शिक्षेवर कोठडीवर प्रतिक्रिया. कोरटकर 6 ठिकाणी राहिला, त्याची व्यवस्था कोणी केली? कारनं फिरला, प्रवास करताना टोल क्रॉस केला असेल, त्यामुळे त्याच्याबरोबर अजून कोण होतं हे पाहण्यासाठी पोलिसांना तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासावं. वकील असीम सरोदे यांची मागणी. संतोष देशमुख हत्या प्रकरण, आरोपी जयराम चाटे आणि महेश केदारच्या जबाबात आणखी एक खुलासा. फरार कृष्णा आंधळेनं सुदर्शन घुलेच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी संतोष देशमुखला धडा शिकवायचा असं सांगितल्याचा चाटे आणि केदारचा जबाब. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आरोपी जयराम चाटे आणि महेश केदारच्या जबाबामध्ये आणखी एक नवं नाव समोर. सुग्रीव कराडच्या सांगण्यावरून संतोष देशमुखांना मारहाण केल्याचा दावा. पंतप्रधान मोदींच्या नागपूर दौऱ्याची जोरदार तयारी. मोदींच्या हस्ते माधव नेत्रालयाच्या नव्या इमारतीची पायाभरणी होणार. मोदींच्या कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात. पंतप्रधान मोदींच्या नागपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर दीक्षाभूमीतील अंतर्गत रस्त्याचं डांबरीकरण. याशिवाय दीक्षाभूमी आणि परिसरामध्ये स्वच्छता आणि सौंदर्यीकरणाचं काम सुरू. सुरक्षेच्या कारणास्तव पंतप्रधान मोदींच्या स्वागताच्या नियोजनामध्ये बदल. काही चौक निर्मनुष्य ठेवण्याच्या पोलिसांच्या सूचना. सुमारे 5,000 पोलिसांचा ठिकठिकाणी बंदोबस्त. 30 मार्चला मोदींचा नागपूर दौरा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं शनिवारी देवदर्शन. तुळजाभवानी विठुरायाचं दर्शन घेतल्यानंतर नीरा नरसिंगपूरमध्ये जाऊन कुलदेवतेचंही दर्शन घेणार. माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या घरी सांत्वनपर भेटही देणार. राज्यातील 560 गोशाळांच्या खात्यामध्ये देशी गोवंश परिपोषण योजनेचे 25 कोटी 44 लाख रुपयांचं अनुदान जमा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च असे 3 महिन्यांचं अनुदान जमा करण्यात आलं. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून रायगड किल्ल्याची पाहणी. मंत्री भरत गोगावले, आदिती तटकरे यांचीही उपस्थिती. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर तयारीची पाहणी. आशिष शेलार आणि दरेकर हे उपस्थित. अमरावतीमध्ये पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा जनता दरबार. आपल्या समस्या सांगण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी. प्रत्येक तक्रारदाराचा अर्ज स्वतः बावनकुळे स्वीकारत असून त्यावर संबंधित विभागाला कार्यवाहीचेही आदेश देत आहेत. उद्धव ठाकरेंचे खासदार नाशिक आणि धाराशिवमध्ये निवडून आले, त्यावेळी त्यांनी पाकिस्तानचे झेंडे फडकावले होते. चंद्रशेखर बावनकुळेंचा आरोप. विजय वडेट्टीवारांना लोकलेखा समितीचं अध्यक्षपद दिल्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत नाराजी. लोकलेखा समितीचं अध्यक्षपद राष्ट्रवादीला देण्याबाबत झाली होती चर्चा. संघटना वाढीसाठी मंत्री उदय सामंत ऍक्टिव्ह. पुण्यामध्ये घेतली पहिली संवाद बैठक. फील्डवर काम करा. प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये सभासद नोंदणी सुरू करा. शिंदेंना ताकद देण्यासाठी मतभेद आणि मनभेद बाजूला ठेवा. सामंत यांचं कार्यकर्त्यांना आवाहन. किल्ले रायगडावरील हॉटेलमध्ये आदिती तटकरे आणि भरत गोगावलेंचा एकत्र नाश्ता. याआधी सुद्धा पालकमंत्रीपदावरून आदिती तटकरे आणि गोगावलेंमध्ये रंगला होता वाद. यानंतर आता दोघंही एकत्र आल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा. रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत वरिष्ठांना काही अडचणी आहेत, मात्र लवकरच तिढा सुटेल, भरत गोगावलेंची प्रतिक्रिया.
नाशिकचं पालकमंत्रीपद भाजपाकडेच राहणार सूत्रांची माहिती. तर रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबतचा निर्णय शिंदे आणि अजित पवारांच्या कोर्टात, त्यानंतरच मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेणार. राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या आमदारकीला मुंबई उच्च न्यायालयामध्ये आव्हान. बनसोडे यांना 2 एप्रिलला मुंबई उच्च न्यायालयामध्ये हजर राहण्याचे आदेश. मविया उमेदवार सुलक्षण शीलवंत थर यांचं बनसोडे यांच्या आमदारकीला आव्हान. पुस्तकाला वह्यांची पानं लावण्याच्या नियोजन शून्य निर्णयामुळे राज्य सरकारचे 63 कोटी वाया. वह्यांची पानं लावण्याचा फायदा होत नसल्यानं निर्णय मागे. राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना पेन्शन योजनेतील विकल्प निवडीला 1 वर्षाची मुदतवाढ. सगळे कर्मचारी सुधारित योजनेमध्ये सहभागी व्हावेत यासाठी महत्त्वाचा निर्णय. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना सुरूच राहणार. सरकारकडून मोफत वीज योजनेसाठी 2026 कोटींचा निधी. राज्यातील 7.5 HP पर्यंतच्या कृषीपंप ग्राहकांना मोफत वीज. देशभरात ICAI मार्फत घेतली जाणारी CA ची फायनल परीक्षा आता वर्षातून 3दा घेतली जाणार. विद्यार्थ्यांना अधिकाधिक संधी देण्यासाठी ICAIचा निर्णय. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर रोज दोन्ही वाहिन्यांवर स्वच्छता वाहनं फिरवा. मंत्री गणेश नाईकांचे टोल वसुली कंपन्यांना निर्देश. महामार्गावरील स्वच्छतेची जबाबदारी टोल वसुली कंपन्यांचीच असल्याचं वक्तव्य. कोकण रेल्वेचं भारतीय रेल्वेमध्ये विलिनीकरण करण्याची प्रक्रिया केंद्रानं तातडीनं पूर्ण करावी. लोकसभेचे खासदार नरेश म्हस्केंची संसदेत मागणी. महाराष्ट्राच्या विधिमंडळाला आता 4 सचिव असणार. सहसचिव पदावर असलेल्या शिवदर्शन साठे आणि मेघना तळेकर यांची सचिव पदावर बढती. बारामतीतील माळेगाव सहकारी साखर कारखान्यातील एका कार्यक्रमावेळी फोटोसाठी पुढे आलेल्यांना अजितदादांनी ढकललं मागे. कोनशिलेजवळ संचालकांनी फोटोसाठी गर्दी केल्यामुळे अजितदादांनी ढकललं. कोट्यवधींचा बंगला स्मारकासाठी घेतला, मग बाळासाहेब ठाकरे तुमचेच कसे? मनसे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांचा उद्धव ठाकरेंना सवाल. मनसेच्या बॅनरवरील बाळासाहेबांच्या फोटोवरून उद्धव ठाकरेंनी मनसेवर केली होती टीका. मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याची तयारी सुरू. शिवाजी पार्क परिसरामध्ये मनसेची जोरदार बॅनरबाजी. सिडकोच्या लॉटरीतील घरांच्या वाढीव दरांविरोधात मनसे आक्रमक. वाशीतील पोस्ट ऑफिसमध्ये मनसे आणि सिडको सोडतधारकांची पोस्टकार्ड मोहीम. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना पत्रांद्वारे सिडकोच्या घरांचे दर कमी करण्याची केली मागणी. नाशिक शहरातील रस्ते आणि पाणी प्रश्नावर मनसे आक्रमक. मनसेच्या शिष्टमंडळानं महापालिका आयुक्त मनीषा खत्रींना दिले निवेदन. सत्ताधारी भाजपच्या आमदारांवर केली गंभीर टीका. मुंबईच्या मालाडमधील स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पुतळा अनधिकृत. पुतळ्याबाबत मुंबई महापालिकेच्या P उत्तर विभागाकडे माहिती नसल्यामुळे पुतळा हटवा. मुंबई काँग्रेस सचिव संतोष चिकणे यांची मागणी. मनपाला पाठवलं कारवाईसाठी स्मरणपत्र. नाशिक शहरातील सातपूर परिसरात पाणी टंचाई. ठाकरेंच्या शिवसेनेच्या शिष्टमंडळानं आयुक्तांना दिले निवेदन. या संदर्भात भाजप आमदार सीमा हेरेंनी घेतली महापालिका आयुक्तांची भेट. सिंहस्थ कुंभमेळा पार्श्वभूमीवर नाशिक त्र्यंबकेश्वर नावावरून वाद. त्र्यंबकेश्वर हेच मुख्य स्थान, महामंत्री हरिगरी महाराजांचा दावा. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर ही दोन्ही स्थानं महत्त्वाची, त्यामुळे नाशिक त्र्यंबकेश्वर या दोन्ही नावानं कुंभमेळ्याचं नामकरण केलं जाणार. कुंभमेळा नामकरण वादावर मंत्री गिरीश महाजन यांचं वक्तव्य. गोदावरी नदी घेणार मोकळा श्वास. मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा. गोदावरी नदीवरील सिमेंट स्लॅब काढून टाकले जाणार. तिथल्या व्यावसायिकांची योग्य व्यवस्था करण्याचंही गिरीश महाजन यांचं आश्वासन. धाराशिवच्या तेरमध्ये श्री संत गोरोबा काकांच्या समाधी मंदिराच्या मुख्य महाद्वाराची दिशा बदलावी. दक्षिण दिशेला सुरू असलेलं काम थांबवून पूर्व दिशेला महाद्वार बांधावं. ग्रामस्थांची निवेदनाद्वारे मागणी. जागा न बदलल्यास 2 एप्रिलपासून ग्रामस्थ करणार आमरण उपोषण. देशातलं पहिलं कार्बन डेटिंग एक्सलरेटर सेंटर मुंबई विद्यापीठात सुरू. यासाठी विद्यापीठाकडून 20 कोटींचा खर्च. 50,000 वर्षांपूर्वीची कुठलीही वस्तू किती जुनी आहे हे या सेंटरमध्ये कळणार. इतिहासात वापरला जाणारा साधारण शब्द न वापरता ऐतिहासिक वस्तूंचं अचूक कालमापन होणार. पुरातत्व विभाग आणि इतिहास संशोधकांना कार्बन डेटिंग सेंटरची मोठी मदत होणार. बायोमेडिकल अणु ऊर्जेमध्ये सुद्धा हे सेंटर महत्त्वाची भूमिका बजावणार. शनिवार, गुढीपाडवा आणि ईद अशा सुट्टीच्या 3 दिवशी नाशिकमधील शासकीय कार्यालय सुरू राहणार. जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद आणि महापालिका आदींचं कामकाज नियमित सुरू राहणार. शिर्डीमध्ये साई संस्थानाच्या रुग्णालयामध्ये नव्यानं सुरू करण्यात आलेल्या नेत्र विभागामध्ये पहिलीच शस्त्रक्रिया यशस्वी. 30 वर्षीय अंध महिलेसाठी वृद्धाश्रमातील व्यक्तींचं नेत्रदान.
उपमुख्यमंत्री शिंदेंबद्दल कुणाल कामरानं केलेल्या विडंबनात्मक व्हिडिओ विरोधात धाराशिवच्या मुरुम शहरातील शिवसैनिक आक्रमक. युवासेनेकडून मुरुम पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल. कामरावर कडक कारवाई करण्याची मागणी. महाराष्ट्रातल्या महिलेची पतीकडूनच बंगळुरूमध्ये भीषण हत्या करून मृतदेह घरातच सुटकेसमध्ये ठेवल्याची पतीनं घरमालकाला फोनवरून दिली माहिती. आरोपी पतीला अटक. बंगळुरूमध्ये पत्नीची हत्या करणाऱ्या राकेश खेडेकरला बंगळुरू पोलिसांनी घेतलं ताब्यात. खेडकरला सातारा पोलिसांनी ठोकल्या होत्या बेड्या. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या खेडकरला ससून रुग्णालयातून बंगळुरू पोलिसांनी केली आहे. 4 वर्षीय चिमुकल्या मुलीची आईवडिलांकडून निर्घृण हत्या. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड शहरातली घटना. 15 दिवस अमानुष छळ, बेदम मारहाण आणि अंगावर चटके देऊन हत्या. नराधम दाम्पत्याला अटक. सांगलीच्या शिराळ्यामध्ये दारूच्या नशेत पतीनं पत्नीचा गळा आवळून केली हत्या. हत्येनंतर मृतदेह विद्युत पंपाच्या पेटीत ठेवला. त्यानंतर आरोपीनं स्वतः पोलीस ठाण्यात जात दिली गुन्ह्याची कबुली. पुण्याच्या वारजे परिसरामध्ये 10 वर्षीय चिमुरडीचं आधी अपहरण, त्यानंतर बलात्कार. शेजारी राहणाऱ्या व्यक्तीचं कृत्य. अपहरण करणाऱ्या दोघांसह लॉज मालक आणि मॅनेजरवर गुन्हा दाखल. गडचिरोलीमध्ये 61 लाख रुपयांच्या दारूवर चालवला बुलडोझर. देसाईगंज पोलिसांची कारवाई. विविध 520 गुन्ह्यांमधील 61,77,000 रुपये किमतीची दारू न्यायालयाच्या आदेशानंतर बुलडोझर चालवून केली नष्ट. पुण्यात बेशिस्त वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी वाहतूक पोलिसांची विशेष मोहीम. जानेवारी ते मार्च कालावधीमध्ये तब्बल 4,50,000 वाहन चालकांवर नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई. चेंबूरमध्ये सुरू असलेल्या मानवी तस्करी रॅकेटचा पर्दाफाश. या प्रकरणामध्ये दोघांना अटक. एका अल्पवयीन आणि इतर 4 महिलांची सुटका. पंढरपूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये रोहित पवारांविरोधात बहुजन समाजाचं आंदोलन. जयकुमार गोरेंना अडवण्याचा आणि गोपीचंद पडळकरांवरील हल्ल्याचा कट रचल्याचा आरोप करत रोहित पवारांच्या प्रतिमेला जोडे मारले. सोलापूर विद्यापीठासमोर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं आंदोलन. 21 मागण्यांसाठी प्रचंड उन्हात विद्यापीठासमोर बसून विद्यार्थ्यांचं आंदोलन. हिंगोलीत आंबेडकरी अनुयायांच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. बोधगयातील बौद्ध विहार भिक्खू आणि अनुयायांच्या ताब्यात देण्याची मागणी. वक्फ सुधारणा विधेयकाविरुद्ध काळ्या पट्ट्या बांधून मालेगावमध्ये निषेध. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डानं केलं होतं निषेधाचं आवाहन. काळ्या फिती बांधून केली नमाज अदा. नाशिकच्या कळवणमधील बोगस बांगलादेशी लाभार्थी प्रकरण. 181 बोगस लाभार्थ्यांवर कळवण पोलिसात गुन्हा दाखल. माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता पाठपुरावा. नांदेडच्या अर्धापूरमधील इसामपूर शिवारातील आखाड्याला आग. मारुती राऊत या शेतकऱ्याचं मोठं नुकसान. आखाड्यावरील शेतीची अवजारं आणि आखाड्यावर लावलेली एक मोटरसायकल जळून खाक. वाशिमच्या मंगळूरपीर तालुक्यातील पिंपरी खुर्द गावामध्ये रस्ता मोकळा करण्यासाठी पिकातून फिरवले ट्रॅक्टर. पीक निघाल्यावर रस्ता मोकळा करून देण्यासाठी शेतकरी तयार असतानाही तहसीलदारांनी पिकाचं केलं नुकसान. शेतकऱ्याचा आरोप. मुंबई गोवा महामार्गावरील परिलोटेमध्ये अपघात. गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या कार दुचाकीला धडक देत दुभाजक ओलांडून मुंबईकडे जाणाऱ्या पिकअप गाडीवर आदळली. दुचाकी स्वार बचावला. तिन्ही गाड्यांचं मोठं नुकसान. सिंधुदुर्गातील कुडाळमधून पणजीमध्ये जाणाऱ्या एसटी बसला इंसुली घाटामध्ये अपघात. ब्रेक फेल झाल्यानंतर चालकानं प्रसंगावधान राखून गाडी डोंगराच्या दिशेने उंच भागात वळवली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. चालक वाहकासह गाडीतील 35 प्रवासी जखमी. छत्रपती संभाजीनगरमधील वडवणीच्या तहसीलदारांच्या शासकीय गाडीला अपघात. चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटल्यामुळे अपघात. तहसीलदारांसह 4 कर्मचारी जखमी. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 37% जलसाठा. वाढतं तापमान, बाष्पीभवन आणि होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे कमालीची. म्यानमारमध्ये 7.7 रिश्टर स्केलच्या भूकंपाचे धक्के. एक इमारत कोसळली. मंडालेमध्ये भूकंपाचा केंद्रबिंदू. जीवितहानीचं वृत्त नाही. मात्र भूकंपानंतर लगेचच त्सुनामीचाही इशारा. एसीचे कंप्रेसर फुटल्यामुळे दिल्लीमध्ये मुलींच्या हॉस्टेलला आग. नोएडातल्या नॉलेज पार्क परिसरातील अन्नपूर्णा हॉस्टेलमधली घटना. अनेक मुलींनी उड्या मारून वाचवला जीव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.